हरे नमः। धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। राजोवाच बलः पदत्रयं भूमे कस्मादरिरायाचत भूत्वेश्वरः कृपणवल्लब्धार्थोऽपि बबन्धतम्। भगवान वेदव्यास स्मरण करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सूत शौनकादिकाला सांगतात। याप्रमाणे या ठिकाणी काल आपण अमृत मंथनाचं समुद्र मंथनाचं विवरण केलं। या समुद्र मंथनाच्या बाबतीत अमृत जे निघालं ते अमृत देवांना प्राप्त झालं आणि बलीचा पराभव झाला। त्यामुळे बलीच्या अंतःकरणामध्ये आता इंद्राचं आसन घ्यावं, इंद्राचं राज्य घ्यावं अशा प्रकारची ईर्ष्या निर्माण झाली। या ठिकाणी हे अमृत कोणकोणत्या प्रकारचं आहे याचं वर्णन नाथ महाराजांनी त्यांच्या रामायणामध्ये केलेलं आहे। त्यांनी असं म्हटलंय की स्वादामृत अप्सरांशी तेने त्या स्वादिष्ट सर्वांशी। स्वादामृत, अमृत एकच आहे पण भिन्न भिन्न प्रकार कसे आहेत। स्वादामृत हे अप्सरांना मिळालं कारण स्वादामृत अप्सरांशी तेने त्या स्वादिष्ट सर्वांशी तृप्त्यमृते देवासी क्षुधातासी बाधीना। तृप्त्यमृत हे देवाला मिळालं त्यामुळे त्यांना कधीच भूक लागत नाही। अप्सरांना स्वादामृत मिळालं त्यामुळे अप्सरा ह्या नेहमीच सर्वांना आकर्षित करणाऱ्या ठरल्या। त्याचप्रमाणे उन्मादामृत दैत्याशी, दैत्यालाही अमृत मिळालं म्हणे, दैत्याला सुद्धा अमृत मिळालं पण कोणतं? उन्मादामृत, उन्माद रूपी अमृत म्हणजे मद्य मिळालं, त्यामध्ये ते तल्लीन राहिले। उन्मादामृत दैत्याशी तेने उन्मत्त अहर्निशी सुषुप्त्यमृत हे सुषुप्त्यमृत हे गजाशी, गजाला म्हणजे हत्तीला नेहमी शांत झोपावंसं वाटतं। सुषुप्ती निद्रामध्ये हत्ती नेहमी निद्रेमध्ये तल्लीन असतो। सुषुप्त्यमृत गजाशी तेने सुखेशी डुल्लत, त्यामुळे तो सुखामध्ये तल्लीन होतो। याप्रमाणे आणि हे अमृत स्वादामृत, उन्मादामृत, सुषुप्त्यमृत आणि तृप्त्यमृत हे अमृते प्रलोभार्थ परमामृत पाचवे। सगळ्यात श्रेष्ठ कोणतं अमृत असेल तर परमामृत। बाकी तृप्त्यमृतही महत्वाचं नाही, स्वादामृतही नाही, सुषुप्त्यमृतही नाही आणि उन्मादामृतही नाही। पाचवं अमृत कोणतं असेल तर ते म्हणतात परमामृत पाचवे। नाथ महाराज म्हणतात परमामृत हे सगळ्यात श्रेष्ठ अमृत आहे। आणि विष्णूने जे मोहिनी रूपाने वितरित केलं ते फक्त तृप्त्यमृत होतं, ते काही खरं अमृत नव्हे। त्यांनी फक्त भूक लागत नाही किंवा त्यांनी फक्त अमरता प्राप्त होते। मोहिनी रूपे विष्णू जाण त्याने अमृत विभागून इतरा अमृत वाढवून राखिले आपण परमामृत। याने वर्णन असं केलंय नाथ महाराजांनी त्यांच्या या भावार्थ रामायणामध्ये की ज्यामुळे जरा मरण चुकतं अशा प्रकारचं अमृत कोणतं असेल तर ते आहे परमामृत। भगवंतांनी सगळ्यांना वाटलं ते कोणतं अमृत वाटलं? बाकीचे सगळे अमृत वाटले। तृप्त्यमृत वाटलं, स्वादामृत वाटलं, उन्मादामृत वाटलं, सुषुप्त्यमृत वाटलं, परंतु परमामृत मात्र वाटलं नाही। ते आपल्या जवळच ठेवलं का? त्या परमामृताच्या प्राप्तीसाठी ऋषी तपश्चर्या करतात, मोठमोठे मुनी हजारो वर्ष तृणपर्णाहार खातात आणि याप्रमाणे ते म्हणतात इतरामृत वाढवून राखिले आपण परमामृत। तेव्हा बाकीच्यांना मात्र
सामान्य अमृत मिळाले. बलीला अपेक्षा होती ते अमृत त्याला काही प्राप्त झालं नाही आणि म्हणून राजांनी प्रश्न उपस्थित केला. हे शुकाचार्य महाराज, बळीनी या ठिकाणी जेव्हा इंद्राचं आसन घेतलं त्यानंतर काय झालं ते मला सांगा. आणि भगवंतांनी कस्माद हरी अयाचत, भगवंतांनी याचना केली. अहो देवासारखा देव असून त्यांनी याचना केली. अहो तो काही भिक्षा मागणार आहे का? पण कस्माद हरी अयाचत, भगवंतांनी याचना का केली? भगवंत कधी याचक झाला नाही. अहो भगवंत तर दाता आहे, तो याचक कसा होईल? पण असं काय घडलं की ज्यामुळे भगवंताला याचक म्हणून जावं लागलं आणि बळी हा दाता झाला. भूतमेश्वर हकृपणवल्लब्धार्थोपि प्रबंधतम, आणि एवढा असून सुद्धा जो दाता असलेला बळी आहे त्याला भगवंतांनी बांधलं. का बरं बांधलं हे मला सांग. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, त्याचं असं घडलं की ज्या वेळेला ही इंद्रेण राजन भृगुबी सजीवित, ज्या वेळेला शुक्राचार्य हे तपश्चर्येवरून आले आणि तपश्चर्येवरून आल्यानंतर या बळीने एक यज्ञ केला. त्या यज्ञामधून अथारुह्य रथम दिव्यम, त्यातून एक दिव्य रथ बाहेर पडला. त्या यज्ञामधून एक दिव्य रथ आल्याबरोबर त्या रथावर हा बसला आणि भृगुदत्तम महारथा, हा शुक्राचार्यांनी आपल्या तपश्चर्येच्या सामर्थ्याने तो त्याला रथ दिलेला होता. त्याचप्रमाणे त्या रथावर तो बसला आणि महारथी असा बली हातामध्ये धनुष्यबाण घेऊन कवच धारण करून, त्याचप्रमाणे सुंदर अशा प्रकारची माला त्यांनी धारण केली. आणि आता त्याला घोडे प्राप्त झाले. इंद्राच्या घोड्यासारखे पांढरे स्वच्छ घोडे त्याला प्राप्त झाले आणि अक्षय अशा प्रकारचं दिव्य कवच त्याला मिळालं. आणि प्रल्हादानी, आता त्यांचे आजोबा असते, प्रल्हादानी त्याला अशी एक माला दिली की जी माला विजयी माला, कधीच पराजय होणार नाही अशा प्रकारची माला त्याला दिली. आणि ती माला कधी सुकत नव्हती. अम्लान लक्ष्मी माला, अम्लान पंकजा माला, अम्लान असणारी कधीहीच न सुकणारी ही माला दिली. आणि त्यानंतर स्वस्ती पुण्य हा वाचन केलं. शुक्राचार्याने शंख दिला आणि याप्रमाणे तो शंख हातात घेऊन, ती माला धारण करून, रथावर बसून, हातामध्ये धनुष्यबाण घेऊन तो निघाला. सगळं सैन्य घेतलं आणि इंद्रावर स्वारी केली. हे मांगदल सद्बाहू स्फुरण मकरकुंडलहा, आणि बाजूबंद वगैरे धारण केले, मकरकुंडल धारण केले आणि इंद्राच्या नगरीवर हल्ला केला. इंद्राच्या नगरीवर हल्ला केल्याबरोबर इंद्राधिक सगळे देव पळून गेले. अरे बली ताकदवान झालाय, मोठ्या रथावर बसून आलाय, अग्नीने दिलेला रथ आहे, शुक्राचार्याने दिलेला शंख आहे, प्रल्हादाने दिलेली माला आहे. अहो एवढं सगळं असताना आता आपण याबरोबर युद्ध करू शकत नाहीत. आणि म्हणून त्याने वर्णन केलंय, अमरावती कशी होती याचं वर्णन केलंय, तिथलं नंदनवनाचं वर्णन केलंय. तिथे अनेक उद्यानं होते, अनेक उपवनं होते. त्या उपवनामध्ये पक्षी अत्यंत सुंदर स्वराने गात होते, भुंगे गुंजारव करत होते, फुलं हे सगळे लागलेले हा सरोवर होतं. सरोवरामध्ये हंस, कारंडव यासारखे पक्षी होते. आणि आकाशगंगा, त्या ठिकाणी सगळ्या बाजूनी आकाशगंगेचं पाणी आपल्याला दिसत होतं. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बसायला ठिकाणं, विश्रांतीला ठिकाणं होते. सोन्याचे दरवाजे होते. अमरावतीमध्ये सोन्याचे दरवाजे होते. त्याचप्रमाणे द्वार, प्रत्येक ठिकाणी स्फटिकाच्या अशा प्रकारचे गोपुरं होते. नगराच्या बाहेर ज्या वेशी होत्या त्या स्फटिकाच्या वेशी. त्याचप्रमाणे राजमार्ग सुंदर होते, चबुत्रे होते, मोठमोठे मणी चमकत होते. आणि तिथे कधीही आपल्याला वाईट दुःख असं दिसत नव्हतं. या ठिकाणी सगळ्या स्त्रिया फक्त 16 वर्षाच्या वयाच्या होत्या. यांच्या या ठिकाणच्या स्त्रियांचं वयच वाढत नव्हतं, फक्त 16 वर्षाचं वय नेहमी राहणार. यत्र नित्यवयोरूपा श्यामा विरज वाससा, याप्रमाणे यौवन संपन्न असणाऱ्या स्त्रिया. आणि मदंग, मृदंग, शंख, पणव, दुंदुभी हे वाजू लागले. अप्सरा नृत्य करू लागल्या
आणि या वेळेला सगळे देव पळून गेले आणि बलीनं हे राज्य आपल्या ताब्यामध्ये घेतलं. नैनम कश्चित कुतो वापी पृथ्वीमधीश्वरा, याप्रमाणे बळीनं स्वर्गावर आक्रमण केलं, ते राज्य ताब्यात घेतलं. आणि मग शुक्राचार्य त्याला म्हणाले, हे बले, आता तुझं उन्नती काय कशामुळे आहे ती मला माहित आहे, की तू आता सर्व शक्ती संपन्न झालेला आहेस. आता यज्ञ कर. यातम काल प्रतिनो यात शत्रुभि पर्याय. या वेळेला गुरुला म्हणजे बृहस्पतीला सगळे देव शरण गेले. बृहस्पती म्हणाले, थांबा, अहो आता हा काळ तुम्हाला अनुकूल नाही. नयो कालार्थमर्थकृत, हा काळ आता तुला अर्थकृत नाही, हा काळ तुला अनुकूल नाही. हे राजा इंद्रा, आता बळीचं साम्राज्य आहे. बळी हा शक्तिवान झालेला आहे, त्याने स्वर्गावर आक्रमण केलेलं आहे. आणि जोपर्यंत भगवान विष्णू जन्म घेत नाही तोपर्यंत बळी अनिर्बंध राज्य करणार. यातम कालम प्रतीक्षंतो, थोडा कालावधी पहा, थोडा वाट पहा. आपण म्हणतो ना, वेट अँड वॉच. थोडं थांबा, हा काळ तुम्हाला अनुकूल नाही. यात कालम प्रतीक्षंतो यत शत्रू विपर्याय. आणि मग इकडे अदितीला कळालं, दितीला आनंद वाटला, आपला बळी आता राजा झाला. बस, सगळ्या पृथ्वीपती इंद्राचं स्वर्ग त्याने जिंकला. आता ती आनंदामध्ये मोठी तल्लीन होती. आणि आदिती मात्र दुःखी होती. ती म्हणली, अरे इंद्राचं राज्य गेलं, इंद्राला त्याचं राज्य सोडून देशोधडीला जावं लागलं. हते त्रिविष्टपे दैत्य पर्यतपे अनाथवत. काय करावं? आपलं रक्षण करणारा कोणी आहे का नाही? आपल्या पतीला तरी विचारून बघावं. म्हणून एकदा कश्यप महर्षीला अदिती म्हणते, कश्यप महर्षी, अहो तुम्ही पाहिलं ना, सपत्नीम दीनवदनाम. कश्यप महर्षी म्हणतात, का ग अदिती, आज तुझं तोंड सुकलं कशामुळे? दीनवदनाम, तुझं तोंड का सुकलं? तू अशी खजील का झालीस? तुझ्या चेहऱ्यावर आनंद का दिसत नाही? काय झालं तुला? अप्यभद्रन्न विप्राणाम, काय झालं? तुझ्याकडून काही ब्राह्मणाचा अपमान झाला का? का तुला कोणाला दक्षिणा देता आली नाही का? का तू ब्राह्मणाच्या आधी जेवण केलं का? का तुझा काही अधर्म झाला? ग्रहादि पूजित याता, काय झालं? कशामुळे तू खिन्न झालीस हे सांग. ग्रहेषु यशवतिथयो नार्चसलिलय रपी, का एखादा अतिथी आला आणि त्याला तू पाणी वगैरे दिलं नाहीस का? त्याचा सत्कार करू शकली नाहीस? काय झालं? कशामुळे तू अशा प्रकारचं दुःखी चेहरा करून बसलीस? त्वयोग्नि दिया भद्रे प्रसूतोमयी करहिचित. अगं तू ग्रहमेधी आहेस. जर स्त्रीच घरामधली असुखी असेल, दुःखी असेल, तर घर कधी आनंदी राहू शकत नाही. सांग बरं काय झालं? असं म्हटल्याबरोबर तिने हात जोडले. महाराज, मला अभय असेल तर मी सांगते. सांग ना म्हणे, सांग. मग आदितीने सांगायला सुरुवात केली. भद्रम दिव्यगाम ब्रह्मन धर्मस्याच. अहो तुम्ही पाहता, बळी हा सर्व शक्तिमान झाला आणि त्यांनी इंद्राचं राज्य, ऐश्वर, श्री, यश हे सगळं हरून घेतलंय. ऐश्वर, श्री, यश, स्थान, मृत आणि प्रबरेल मम. माझ्या मुलाचं सगळं धन त्याने हरून घेतलं. माझ्या मुलाचं राज्य त्याने हरण केलं. यथा तानी पुनः साधो, ते त्याला परत प्राप्त व्हावं. बाकी माझी काही इच्छा नाही. माझी एवढीच इच्छा आहे की इंद्राचं राज्य इंद्राला मिळावं, त्याचं धन त्याला मिळावं, त्याचं पद त्याला मिळावं. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, अशा पद्धतीने प्रार्थना केल्यानंतर अदितीने मोठ्या प्रेमाने त्यांची पूजन केलं, त्यांना बसायला आसन दिलं आणि त्यांची पूजा वगैरे करून आपल्या मनातला हेतू सांगितल्यावर कश्यप म्हणतात, थांब, मी तुला आता एक व्रत सांगतो. हे व्रत तू कर. हे व्रत केलं म्हणजे तुझ्या पोटी भगवान विष्णू जन्माला येतील. एतन मे भगवान पुरुषा प्रजा कामस्य पद्मजा याला प्रथम केशव तोषणम. मग कोणतं व्रत या ठिकाणी? तर त्या ठिकाणी पयोव्रत सांगितलेलं आहे. हे पयोव्रत फाल्गुन महिन्यापासून सुरू करायचे. फाल्गुनस्य मले पक्षी द्वादशाम पयोव्रत. या ठिकाणी फाल्गुन महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये 12 दिवस हे व्रत करायचे. फार दिवस करायचं नाही, 12 दिवसच. आणि हे जर परमभक्तीने तू केलं तर भगवान तुझ्या
पोटी अवतीर्ण होतील. फक्त दूध पिऊन राहायचं. याप्रमाणे हे पयोव्रत सांगितलं आणि मंत्र सांगितला. याप्रमाणे नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महीयसे. याप्रमाणे भगवान त्या ठिकाणी सुरुवातीला आपल्या वराह परमात्म्याने जी पृथ्वी आणली वरती, त्यामुळं वराहाचं फार महत्व आहे. वराहाने उकरलेली माती तू घेतली पाहिजेस. डुकराने उकरलेली माती ही शुद्ध असते, तेव्हा ती माती तू घ्यायची. त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याची पूजा वगैरे करायची, नदी स्नान करायचं, नियमाचं परिपालन करायचं आणि मूर्ती या ठिकाणी बनवायची. सूर्य, जल, अग्नी, गुरु यांची पूजा करायची आणि भगवंताची वासुदेव नावाने ओ नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महीयसे मंत्र सांगितला. आणि या मंत्राने सर्वभूत निवासाय वासुदेवाय साक्षिणे याप्रमाणे हा मंत्र सांगितला आणि पूजा करायला सांगितली. ओम नमो भगवते वासुदेवाय हा द्वादशाक्षरी मंत्र सांगितला. याप्रमाणे भगवंताची पूजा अर्चा करून नैवेद्य वगैरे दाखवायचा. गंध, पुष्प, धूप, दीप त्याचप्रमाणे हे सगळं ओवाळायचं आणि वस्त्रोपवीता भरण पादुस्पर्शने स्ततः याप्रमाणे द्वादशाक्षर विद्यया 12 अक्षराचा मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय तो सांगितला. त्यानंतर त्याचं समापन करायचं आणि सगोडन तत्वा त्याप्रमाणे नैवेद्य वगैरे अर्पण करायचा, तांबूल अर्पण करायचा आणि 108 वेळेला द्वादशाक्षर मंत्राचा जप करायचा. याप्रमाणे फक्त भूमीवर दंडवत घालायचा, भगवंताला नमस्कार करायचा आणि पयो भक्षो व्रतमिदम फक्त दूध तेवढं प्यायचं, बाकी काही खायचं नाही. हे सगळं सांगितलं. असं जर तू करत राहिलीस तर भगवान तुझ्या पोटी अवतीर्ण होतील. याप्रमाणे सांगितलं. हिचं पयोव्रत परिपूर्ण झालं आणि पयोव्रत परिपूर्ण झालं. तिने त्या पयोव्रताची सांगताई केली. त्यावेळेला एकदम तिच्या स्वप्नामध्ये भगवान आले, विष्णू स्वप्नामध्ये आले. पिवळा पितांबर धारण केलेला सुंदर अशा प्रकारचा भगवंताचं मुखकमल होतं. अमलान पंकजा माला घातलेली होती, वनमाला धारण केलेली. त्याप्रमाणे शंख चक्र गदा पद्म धारण केलेले आणि एकदम पीसवासा चतुर्बाहू शंख चक्र गदा धरा तम नेत्र गोचरम वीक्षसाय सादरम. स्वप्न पडलं. स्वप्नातही ती जागी राहिली. म्हणजे स्वप्न काही निद्रावश अवस्थेत पडलं नाही. जसं तुकाराम महाराज म्हणतात की नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे येऊन या. स्वप्नातून जाग केलं म्हणजे संतुष्ट झालो. आता तुझ्या पोटी मी जन्माला येणार आहे, तुझ्या पोटी मी अवतीर्ण होणार आहे. ममार्चनम नारती गंतुमन्यथा. तुझे या ठिकाणी ममार्चनम माझं जे अर्चन केलं, माझी जी पूजा केली ती वाया जाणार नाही, अन्यथा जाणार नाही. श्रद्धानुरूपम फलो हे तुकत्वात. कारण या ठिकाणी मुद्दा कोणता? श्रद्धानुरूपम. तुझ्या श्रद्धेने हे माझं अर्चन केलंस त्याचं फळ मिळणारच. कोणतीही गोष्ट तुम्ही श्रद्धेने करा त्याचं फळ मिळतं. अश्रद्धेने करा काही मिळत नाही. नुसतं मंत्र यंत्र तंत्र सगळे केले, सगळ्या घंट्या वाजविल्या, पण मनामध्ये भाव नाही तर देव म्हणतात मी पावत नसतो. म्हणून ते म्हणतात ममार्चनम नारहति गंतुमन्यथा श्रद्धानुरूपम फल हेतुकत्वात्. श्रद्धानुरूपम तुमचा श्रद्धेला फळ येतं. तुमची श्रद्धा जितकी बळकट तेवढं फळ हे चांगलं. तुमची श्रद्धा आणि फळ यांचं एक नातं आहे. मनामध्ये श्रद्धा असेल तर फळ ताबडतोब मिळतं भगवंताच्या कृपेने. म्हणून ते म्हणतात तू ते जे पयोव्रत केलंस त्यातून मी प्रसन्न झालो आणि एकदम भगवान अंतर्धान पावले. एतावद उक्त्वा भगवंत तत्रे अंतर्धीयत. अंतर्धान पावल्याबरोबर ती उठली आणि तिने ताबडतोब आपल्या पतिराजाला हे सांगितलं की भगवान आत्ता माझ्या डोळ्यासमोर दिसले, त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि अंतर्धान पावले. आणि त्याच क्षणी तिच्या पोटामध्ये भगवंताचा अंश तेज रूपाने वाढू लागला. अदितेर दिष्टितम गर्भम भगवंत सनातनम नमस्ते कृष्णगर्भाय. आणि भगवान तिच्या पोटात आल्याबरोबर, हो भगवान पोटात आले म्हणजे आपल्या मानवासारखा गर्भ नसतो, तो तेज रूपाने असतो.
ही तेजस्विता तिच्या पोटामध्ये प्रविष्ट झाल्याबरोबर ब्रह्मादिक देवांना कळालं भगवान अवतीर्ण होणार आहेत. आकाशामध्ये देव आले. जसं कृष्णाच्या वेळेला सगळे देवांनी स्तुती केली, ब्रह्मादेवांनी स्तुती केली आहे, त्याप्रमाणे इथे सुद्धा ब्रह्मदेव आकाशामध्ये आले आणि त्यांनी स्तुती करायला सुरुवात केली. ब्रह्मदेव म्हणतात, जयोरुगाय भगवन्नुक्रमतमोस्तुते नमो ब्रह्मण्य देवाय त्रिगुणाय नमो नमः नमस्ते प्रश्नगर्भाय वेद गर्भाय वेदसे त्रिनाभाय त्रिपृष्ठाय विभिष्टाय विष्णवे. हे भगवंता तुला नमस्कार असो. तुम्ही वेदगर्भ आहात, वेद तुमच्यापासून जन्माला आलेले आहात. तुम्ही प्रश्निगर्भ आहात, प्रश्नीच्या पोटी तुम्ही जन्म घेतलेला आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला नमस्कार असो. त्रिनाभाय, त्रिनाभाय म्हणजे तुम्हाला, त्रिनाभ म्हणजे तीन नाभी नव्हे, नाभी म्हणजे केंद्र. तुम्हाला सगळ्या जगाचं केंद्र तुमच्या जवळ आहे, सगळ्या विश्वाचं केंद्र तुमच्या जवळ आहे. म्हणजे तीन जे लोक आहेत, हे पृथ्वी, त्याचप्रमाणे भूरलोक आणि जनलोक किंवा स्वर्ग मृत्यू पाताळ, हे जे तीन लोक आहेत, या तीन लोकांचे स्वामी तुम्ही आहेत. सगळ्या तीन लोकांचं केंद्र तुमच्या जवळ आहे. तुम्ही या सगळ्या जगाला गतिमान करता. याप्रमाणे त्रिनाभाय त्रिपृष्ठाय शिपिविष्टाय विष्णवे, याप्रमाणे त्यांना नमस्कार केला आणि स्तुती केली. त्यानंतर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, हे झाल्याबरोबर पाहिलं वामन द्वादशी. आपल्याला माहिती आहे भाद्रपद महिन्यातली जी द्वादशी, जी वामन द्वादशी आपण म्हणतो, या भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये जी द्वादशी येते ती वामन द्वादशी. या वेळेला बरोबर अभिजित नक्षत्र, अभिजित म्हणजे दुपारच्या वेळेला, अभिजित नक्षत्र दुपारी असतं, दुपारची वेळ पाहिली आणि या दुपारच्या वेळेला भाद्रपद शुद्ध द्वादशीला भगवान अवतीर्ण झाले. श्री वामन महाराज की जय, त्रिविक्रम वामन महाराज की जय, भगवान श्री त्रिविक्रमाय नमः. याप्रमाणे त्रिविक्रम वामन प्रगट झाले. वर्णन केलंय, पिशंगवासा नैलनाय ते क्षण श्यामावदातो दशराज कुंडल. जन्माला आल्याबरोबरच कुंडल धारण केलेले होते. पिशंगवासा पिवळा पितांबर धारण केलेला होता, शंखचक्र गदा पद्म धारण केलेलं होतं आणि वत्सलांचन चिन्ह त्यांच्यावरती होतं. किरीट होते, कुंडल होते आणि विराजत श्री वनमाला या हरी, वनमाला धारण केलेली होती. त्याच वेळेला एकदम प्रकाश पडला सगळीकडे भक्क. दुपारची वेळ होती, पण दुपारच्या वेळेला सुद्धा भगवंताचा एवढा प्रकाश दिसला, दिशा प्रसिद्धू सलिला जयस्तदा. ज्याप्रमाणे ते म्हणतात, नद्या आणि सरोवर हे सगळे स्वच्छ झालेले होते, सगळीकडे आनंद झालेला होता. भगवान येणार म्हटल्याबरोबर सगळा निसर्ग सुंदर होतो. म्हणून या ठिकाणी कौस्तुभमणी भगवंताचा धारण केलेला आणि प्रजापती कश्यपाचं घर यातला अंधकार सगळा नाहीसा झाला. सगळ्या दिशा निर्मल झाल्या, जल प्रवाह स्वच्छ झाले. स्वर्गलोक, अंतरिक्ष, पृथ्वी, देवता, द्विज, त्याचप्रमाणे गायी, पर्वत या सगळ्यांच्या मध्ये आनंद वाटायला लागला आणि एवढ्यात भगवान प्रगट झाले. श्रवण द्वादश्याम, त्याला श्रवण द्वादशी म्हणतात. श्रवण नक्षत्र होतं, श्रवण नक्षत्र होतं म्हणून श्रवण. द्वादशी तिथी होती म्हणून द्वादशी आणि अभिजित मुहूर्त म्हणजे दुपारचं मुहूर्त होतं. त्याप्रमाणे श्रवण द्वादश्याम मुहूर्ते अभिजिते प्रभू सर्वे नक्षत्र तारा दिदुष्टन्मुख दक्षिणम. आणि सगळे त्याच्या भोवती प्रदक्षिणा मारतायत अशा प्रकारचे नक्षत्र होते. आणि या वेळेला सविता म्हणजे सूर्य बरोबर मध्यवर्ती होता. जसे रामचंद्र जन्माला आले मध्यवर्ती सूर्य, त्याप्रमाणे सविता तिष्ठन मध्यंतेन गतो नृप. विजया नाम सा प्रोक्ता, याला विजया द्वादशी म्हणतात. जशी विजयादशमी आहे दसरा, तशी ही विजया द्वादशी आहे. ही विजया द्वादशी कारण भगवान या वेळेला जन्माला आले. जन्माला आल्याबरोबर तो बटू वामन रूपात जन्माला आले. पाहिल्याबरोबर त्याच वेळेला तम बटूम वामनम दृष्टा मोदमाना महर्षया. सर्वांना आनंद झाला. कश्यपाला आनंद झाला, अदितीला आनंद झाला. ताबडतोब त्याची मुंज केली. जन्माला आल्याबरोबर मुंज झाली, कारण बटू रूपातच जन्माला आला. तस्योपनीय मानस्य सावित्रीम सविता ब्रवीत. मग या ठिकाणी मुंजीला कोण आलं? प्रत्यक्ष बृहस्पती आले. त्यांनी जानवं घातलं बृहस्पतीनी. कश्यपाने मेघाला दिली. पृथ्वीनं कृष्णाजीन म्हणजे हे या हरणाजीन ते दिलं. कृष्ण मृगाचं असतं, त्याला आपण
हा काळा असलेला कृष्ण मृग असं म्हणतो. त्या कृष्ण मृगाचं जे चर्म असतं ते बसायला दिलं. याप्रमाणे काळवीट म्हणतो आपण त्याला. त्यानंतर चंद्रमा याने दंड दिला. आदितीने कौपिन दिलं आणि प्रत्यक्ष ओम भवती भिक्षां देही. कोण आलं? पार्वती आली भिक्षा घालायला प्रत्यक्ष. याप्रमाणे त्यांनी वर्णन केलेलं आहे की ब्रह्मदेवाने कमंडलू दिला, सप्तर्षींनी कुश दिलं, सरस्वतीने रुद्राक्षाची माला दिली आणि या वेळेला कुबेराने भिक्षेचं पात्र दिलं आणि जगज्जीवनी उमा हिने त्यांना भिक्षा वाढली. भिक्षावळ आपण म्हणतो ना, ती उमा पार्वतीने वाढली. म्हणून आपण म्हणतो त्या भिक्षांदेहीच पार्वतीकडूनच भिक्षा घ्यावी लागते. प्रत्येक स्त्री ही पार्वती मानावी लागते. याप्रमाणे सगळे ब्रह्मर्षी आले आणि त्यांनी परिसमूहनम या ठिकाणी अग्नी स्थापन केला. परिसमूहनम, परिस्तरणम, परीक्षणम असं म्हणून अग्नीला स्थापित करावं लागतं. याप्रमाणे आणि ताबडतोब म्हणले चला आता आपल्या कामाला लागा. जन्माला आलं की काम सुरू. काय काम आहे? बलीच्या यज्ञात जायचं. 99 यज्ञ झाले होते, 100वा चालू होता. त्या 100वा यज्ञ कुठं? नर्मयादास तटे उत्तरे. नर्मदेच्या उत्तर तटाकावर स्पष्ट उल्लेख केलाय. कुठं? तर त्याचा आजच्या भाषेत सांगायचं तर भडोच. गुजरातमध्ये भडोच नावाचं जे गाव आहे, ठिकाण आहे, तिथे भृगु कच्छ त्यांना जुन्या काळातलं नाव आहे. भृगु म्हणजे शुक्राचार्यापासून ते नाव पडलंय म्हणून त्याला भृगु कच्छ म्हणतात. आजही आपण कच्छ म्हणतो ना. कच्छ हा प्रांत गुजरातचाच मानला जातो आणि तो भृगु कच्छ म्हणजेच हा भडोच. या ठिकाणी तिथे भृगु कच्छ का संज्ञा के त्या ठिकाणी आपल्या सोबत पार्षदगण घेतले, सोबत बलवान अशा प्रकारचे वीर घेतले. काही वामन काय असे तसे गेले नाहीत पोकळ काष्टा. आपल्याला तिथं जायचंय तर काय समोर परिस्थिती येईल त्याला तोंड देता आलं पाहिजे म्हणून सगळ्या प्रकारच्या सामर्थ्यानिशी त्या ठिकाणी गेले. सूर्य केलाया तुदमा विभावसुहू. हातात छत्र होतं, दंड होता, कमंडलू होता, कमंडलूत पाणी होतं आणि मौंजी बांधणीतली मेखला, त्याला मौंज म्हणतात, ती मेखला बांधलेली होती आणि कृष्णाजीन धारण केलेलं होतं. आणि आले यज्ञ मंडपात प्रवेशले. यज्ञ मंडपात आल्याबरोबर बलीनी पाहिलं, अरे कोण आलंय? कोण आलंय यज्ञ मंडपात? सूर्य आलेत काय? का अश्विनी कुमार आलेत? कोण आलेत? इतके तेजस्वी. स्वागतम ते नमस्तुभ्यम. बरं कुणी का असे ना, या 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 महाराज तुमचं स्वागत असो. काय दिसत होते वामन? अत्यंत तेजस्वी मूर्ती होती. नुकतीच मुंज झालेली होती आणि सूर्योपासना केलेली होती, अग्नीची उपासना केलेली होती. ब्रह्मर्षीणां तपस साक्षात. महाराज आपण कोण आहात? या तुमचं स्वागत असो. आणि बली काय म्हणतो? अद्यन पितरस्तृप्ता अद्यन पावितम कुलम. बली हुशार होता. तो म्हणला आज माझं कुळ पावन झालं. मीच एकटा नाही, माझं सगळं कुळ पावन झालं. माझे सगळे पितर तृप्त झाले. कसे? अद्य श्रेष्ठ कर्तुरयम. आज माझे सगळे यज्ञयाग परिपूर्ण झाले. का? तुमच्यासारखी श्रेष्ठ माझ्या या यज्ञ मंडपात आले. खरोखर मी पावन झालो, माझे कुल पवित्र झालं. अद्यन पितरस्तृप्ता अद्यन पावितम कुलम अद्य श्रेष्ठ कर्तुरयम यद भावा नागतो ग्रहान. आपल्यासारखे श्रेष्ठ महान आले तर मी पावन झालो. गाम कांचनम गुणबद्धाम पृष्ठम. महाराज सांगा, माझा यज्ञ चालू आहे, मी दानधर्म करणार आहे, तेव्हा तुम्हाला काय पाहिजे सांगा. अहो तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो. ग्रामान, तुम्हाला गाव पाहिजे का? गावाचं दान करतो. गाई पाहिजेत का? तुमची नुकतीच मुंज झालेली दिसते, तुम्हाला गाईची गरज आहे, मी गाई देतो तुम्हाला. अहो तुम्हाला तुरगान, घोडे देतो, हत्ती देतो, रथ देतो. तुम्हाला पैसे पाहिजेत का? अहो मी सुवर्ण दान करतो. गाम कांचनम गुणवद्धाम पृष्ठम. तुम्हाला काय पाहिजे ते मी सगळी पृथ्वी द्यायला तयार आहे. विप्रकन्याम. का तुमची मुंज झाली, आता जर ब्रह्मचर्य आश्रमातून तुम्हाला गृहस्थाश्रमात जायचं असेल, तुम्ही ब्राह्मण दिसता, तुम्हाला मी ब्राह्मण मुलगी देतो. तुमचं लग्न करण्याची इच्छा असेल तर मी आत्ताच्या आत्ता जुळून देतो. काय पाहिजे सांगा. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते बळीचं हे सगळं वाक्य ऐकलं भगवंतानी आणि भगवान बोलू लागले. पहा ज्यांच्याकडे जायचंय त्याची त्यांचा अभ्यास किती केला देवानी, कोण आहे काय. आधी गोड बोलले. भगवान म्हणतात, अरे बळे खरोखर
तुझं गोड वाक्य ऐकून मला आनंद वाटला. सुनृतम, सुनृतम म्हणजे गोड वाक्य. तुझी भाषा मोठी गोड आहे, मधुर बोलतोस तू, स्वागत चांगलं केलंस. कुलोचितम, अरे तुझं कुळच चांगलंय. तुझ्या कुळामध्ये किती मोठमोठे लोक होऊन गेले. अहो प्रल्हाद तुझ्या कुळात झाले आणि त्यामुळं तुझ्या कुळामध्ये प्रल्हाद झाले, विरोचन झाले, हिरण्यकशिपू झाले, हिरण्याक्ष झाले. तुझ्या कुळामध्ये कोणी सामान्य नव्हते. धर्मयुतम यशस्करम, तुझ्या कुळामध्ये प्रल्हादासारखा भक्त झाला. तेव्हा तू जी भाषा बोलतो ती कुलोचित भाषा आहे, कुळाला योग्य वाटणारी भाषा आहे. तू कुठेही कमीपणा आणलेला नाहीस. आणि म्हणून पितामह कुलवृद्ध प्रशांत, तुझा पितामह, पितामह म्हणजे आजोबा, तुमचे आजोबा प्रल्हाद हे भक्त आहेत, एवढे प्रशांत आहेत. तेव्हा त्यांचे रक्त तुझ्यामध्ये, तू नक्कीच चांगला आहेस. पण आणि प्रतिवीरम दिग्विजय, आणि तुझ्यामध्ये कोण कोण होऊन नाही गेले. हिरण्याक्षासारखे, हिरण्यकशिपू सारखे होऊन गेले, ज्याच्यासाठी देवांना अवतार धारण करावा लागला आणि सगळ्या जगावर ज्यांनी राज्य केलं. दिग्विजय नाविंद गदायुधा, जो सगळ्या जगामध्ये गदायुद्धाला श्रेष्ठ होता असा हिरण्याक्ष, त्याच्या बरोबर कोणी टिकू शकत नव्हता असा हिरण्याक्ष होता. आणि विष्णुक्ष्मोद्धार आगतम, ज्याला प्रत्यक्ष भगवंताला अवतार धारण करावा लागला, असे तुझ्या कुळामध्ये तुझे वाडवडील होऊन गेले. तेव्हा तू सुद्धा सामान्य नव्हेस. क्षमाम द्याम दिशकम विवरान समुद्रान, तेव्हा मला दुसरं काही नको. मी या ठिकाणी पिता प्रल्हाद पुत्र सलाह, ते म्हणतात हे पा प्रल्हाद, विरोचन हे मोठे ब्राह्मण भक्त आहेत. तेव्हा तुम्ही जो बोलतात ते योग्यच बोलतात. मला तुम्ही आता दान धर्म करण्याचा विषय काढलाच आहे, तर मला दुसरं काही नको. पदानी त्रीणी दैत्येंद्र, मला माझ्या पावलांनी 3 पावलं जागा दे. माझ्या पावलांनी, माझ्या पायाच्या मोजमापाने 3 पावलं जागा मला पुरे. मला बसायला किती जागा लागते. अहो जिस जगह बैठ, आपण अशा ठिकाणी बसावं की कोई न बोले उठ, कोणी उठ म्हणू नये, अशी हक्काची जागा, फक्त 3 पावलं पाहिजे. पदानी त्रीणी दैत्येंद्र संमितानी पदा मम नान्यते कामये राजन, मला दुसरी काही इच्छा नाही. असं म्हणल्यानंतर बली म्हणतो, हसला, अहो तुम्ही लहान दिसता, तुम्हाला अजून ज्ञान नाही, तुम्ही व्यवहार तुम्हाला कळत नाही. अहो या 3 पावलाच्या जागेने काय होईल. मी तुला पृथ्वी द्यायला तयार आहे, सगळी तुम्हाला सगळी पृथ्वी देतो. माम वचोबी समाराध्य, अरे 3 पावलं जागा म्हणजे मलाच कमीपणा आहे. राजाने काय दिलं, आपण म्हणतो ना, राजा फार मोठा राजा, त्यांनी काय दिलं तर हाती दिला भोपळा. तेव्हा असा भोपळा उपयोगाचा नाही. राजाने काही ना काहीतरी असं दिलं पाहिजे की ज्यामुळं माझी कीर्ती होईल. लोक म्हणतील काय दिलं, 3 पावलं जागा. काय राजा, त्यांनी काय दिलं मोठं. पुमान मामनु प्रवजे भूयो याची तुम्हाला राहती. तेव्हा तुम्ही कोणाला तरी विचारून या, राजाकडे गेल्यावर काय मागायचं ते विचारून या. भगवान म्हणतात हे पा, मला दुसरं काही नको. नववर्ष समेत सप्तद्वीप बरेच्छया, या ठिकाणी भगवंतांनी तत्वज्ञान सांगितलंय. ते म्हणतात यत्र क्षोयोपन्य संतुष्ट वर्तते सुखम. अरे राजा, ब्राह्मण हा संतुष्ट पाहिजे. कधी संतुष्ट असेल तरच त्याला सुख प्राप्त होतं. आणि जर तो संतुष्ट नसेल तर अर्थे कामिर्गतानंतम तृष्णा यायतून श्रुतम. ज्या ब्राह्मणाला तृष्णा आहे, हा भाव आहे, जो ब्राह्मण नुसती दक्षिणा 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 म्हणून सगळीकडे फिरत राहतो, त्या ब्राह्मणाला कधीच शांती मिळत नाही, कधी सुख मिळत नाही. म्हणून वसवस करणं उपयोगाचं नाही. मी तृष्णेच्या मागे लागत नाही. मला संतुष्टता हे माझं सुख आहे. संतुष्टो वर्तते सुखम. आणि त्यामुळं जो ब्राह्मण आपल्या संतुष्टतेमध्ये राहत नाही, यदृच्छया लाभतुष्टसे तेजो विप्रस्य वर्धते, त्याचं तेज कमी होतं. आणि जो संतुष्टतेने वागतो त्याचं तेज वाढतं. जो संतुष्टतेने यदृच्छया लाभतुष्ट, यदृच्छया, लोकांची इच्छा असू द्या, तुम्ही मागू नका काही, त्यांना जे द्यायचं ते देऊ द्या. तसं असेल तर त्याचं तेज वाढतं, त्याचं सामर्थ्य वाढतं. आणि म्हणून अल्पसंतोषी असावं माणसाने. तर प्रशाम्यत संतोष याप्रमाणे म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात परीक्षिते वैष्णवे क्षमां प्रदास्यन मुषना असुरेश्वरम. शेवटी बली म्हणला हरकत नाही महाराज, तुमची इच्छा असेल तर आता 3 पावलं जागा नाही म्हणे माझ्या पायाने, हरकत नाही. हे म्हणल्याबरोबर शुक्राचार्याला कळालं. शुक्राचार्य म्हणाले बले थांब,
काय करतोस? त्यांनी झारी आणायला लावली आपल्या पत्नीला. तिने झारी आणली, त्याच्यात पाणी होतं. आता पाणी सोडायचं पायावरती, इतक्यात शुक्राचार्य धावत आले. शुक्राचार्य म्हणले, ए शवैरोचने साक्षात, अरे हा कोण आहे? हे भले हा कोण आहे ओळखलं का? हा प्रत्यक्ष भगवान विष्णू आहे आणि हा फसव रूप धारण करून तुझ्याकडे आलाय. तुझं सगळं संपत्ती, सामर्थ्य, तुझी सगळी सत्ता हा आपल्या ताब्यात घेईल आणि तुला गुलाम करून टाकील. त्याच्या शब्दात फसू नकोस. हा इंद्राचं कार्य साधण्यासाठी प्रत्यक्ष भगवान आलेला आहे. दास्यत्याचे शक्राय माया, हा माईक रूप धारण करून आलाय. हा हरी आहे, त्रिविक्रमैर, आणि 3 पावलांनी जागा मागतोय तो. त्याच्या पावलांनी, तेव्हा त्याच्या एका पावलाने स्वर्ग, दुसऱ्या पावलाने पाताळ, आणि 3रा पाऊल कुठं ठेवू म्हणून तुला विचारील आणि तुला नरकात पाठवील. समजलास काय तू? खमच काय न महता तारती यशी कुतो गतीही. तारती यश म्हणजे तृतीय पायाला कोणती गती आहे? तुला या नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. धर्मायुष्य थाय, आणि म्हणून माझं तत्वज्ञान तू ऐक. म्हणून या ठिकाणी शुक्राचार्यांनी आपलं तत्वज्ञान सांगितलंय. याला शुक्रनीती असं म्हणतात. शुक्रनीती म्हणजे आपल्याला व्यवहारात कसं वागावं हे कळलं पाहिजे. शुक्राचार्य म्हणतात, सत्यम पुष्पबलम विद्या. अरे हे राजा, तू तुझ्या त्या शब्दात फसू नकोस. हे लक्षात घे की जर माणूस जगला, तू जर जगला नाहीस तर मग तू काय धर्मकर्म करणार आहेस? तू जर जगला तरच धर्म करशील. म्हणून सत्यम पुष्पम फलम विद्यात आत्मवृक्षसे गीयते. ते म्हणतात शरीर हे एक वृक्ष आहे आणि सत्य हे त्याचं फळ आणि फूल आहे. परंतु जर वृक्ष शिल्लक राहिला नाही तर सत्य हे फळ आणि फूल येणार नाही. जर वृक्षच तोडून टाकला तर फळ येणार नाही आणि फुले येणार नाही. त्यामुळं शरीराचं रक्षण करणं हा आद्य धर्म आहे. शरीर रक्षित तो धर्म. हा शरीराचं रक्षण हा खरा धर्म आहे. आणि म्हणून यद यथा वृक्ष उन्मूलः, जर वृक्ष उन्मळून टाकला तर तुझं रक्षण कोण करणार? तर त्याला फळ कसं येईल आणि फूल कसं येईल सांग. म्हणून देहात्मवादी विचार या ठिकाणी मांडलेला आहे. बहुरुच नामक श्रुतीमधलं वचन त्यांनी सांगितलं. शुक्राचार्य म्हणतात, तुला जर वेदातलं वचन पाहिजे तर मी सांगतो. बहुरुच नावाचा वेदातला भाग आहे. त्याच्यामध्ये वचन असं आहे की दान देण्यापूर्वी ओम म्हटलं तर ते सत्य आणि ओम न म्हटलं तर ते असत्य होतं. एवं नष्टानृत सध्या आत्मशुषेन संशय. त्यामुळं तू या ठिकाणी दान देताना ओम म्हटला नाहीस, त्यामुळं तुला तुझ्या शब्दाला बांधील तू नाहीस. कारण दान देण्यापूर्वी जर ओम म्हटलं तर ते सत्य होतं. म्हणून आपण ओम भवती भिक्षां देई म्हणतो. ओम ते खरं होतं. जर तू ओम म्हणला नाहीस तर ते सत्य होत नाही. त्यामुळं या ठिकाणी तू त्यांच्यावर जरी पाणी टाकलं असलं, त्यांना हातावर पाणी टाकलं असलं तरी सुद्धा ते खोटं आहे, ते असत्य आहे. आणि म्हणून तुला मी आता सांगतो की माणसाने आपल्या जर माणूस जगला तरच तो सगळ्या धर्मकर्म करील. धर्मायश कामयशोजनायच. माणूस सगळं कर्म करतो, भोग घेतो किंवा यज्ञयाग करतो तर तो जिवंत राहिला तरच करील. जर जिवंत राहिला नाही तर माणूस काय कर्म करील? म्हणून दानम यश तपः कर्म लोके वृत्तीमोह यतः. म्हणून जगणं महत्वाचं आहे. तू जगला पाहिजेस असं मी तुला सांगतो. आणि ऋग्वेदातल्या श्रुतीचा संदर्भ सुद्धा इथं दिला आणि मग सांगितलं तरी सुद्धा यांनी ऐकायची तयारी नाही. बली म्हणला ते काही नाही, मी आता एकदा हो म्हटलोय, मी त्याला बरोबर त्यांच्या पायावरती हे सगळं समर्पित करणार, त्याच्या हातावर पाणी सोडणार. आणि नाहम बिभेमी निरयान, मी नरकाला भीत नाही. हो शुक्राचार्य महाराज, मी नरकाला भीत नाही. देव मला कुठेही पाठवू द्या. अहो देव माझ्या घरी मागायला आलेत, यापेक्षा माझं काय मोठेपण आहे? देव याचक म्हणून माझ्याकडे आलेत आणि मी दाता आहे, यात माझा मोठेपण आहे. आणि म्हणून त्यांनी झारी आणली आणि झारीतून पाणी टाकल्या बरोबर तेवढ्यात पाणी काही येईना. अरे पाणी काही येईना म्हणून त्यांनी काटा घातला. शुक्राचार्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. शुक्राचार्य एक बारीक रूप घेऊन त्या झारीमध्ये जाऊन बसले होते. म्हणून आजही शब्द प्रयोग आपण वापरतो, झारीतले शुक्राचार्य. झारीतले शुक्राचार्य म्हणजे शुक्राचार्यांनी बारीक रूप, ते पाणी पडू नये म्हणून घेतलं होतं. यांनी काटा टोचल्याबरोबर त्यातून रक्त बाहेर आलं आणि शुक्राचार्याचा एक डोळा
नष्ट झाला, म्हणून त्याला एकाक्ष म्हणतात. शुक्राचार्याला एकाक्ष नाव आहे. आणि मग याप्रमाणे शुक्राचार्य एकाक्ष झाले. आणि या वेळेला शुक्राचार्यांनी सांगितलं होतं की हे राजा, स्त्रीषु नर्म विवाहेच वृत्त्यर्थे प्राण संकटे गो ब्राह्मणार्थे हिंसायाम नानृतस्याजुगुप्सितम. हे राजा, खोटं बोललेलं काही वेळेला चालतं, हे तुला मी सांगितलंय. काय सांगितलंय की स्त्रीषु नर्म विवाहेच, एखाद्या वेळेला एखाद्याचं लग्नच जुळत नाही. मग लग्न जुळत नाही तर लग्न जुळवणं हे महत्वाचं काम आहे. मग आपल्याकडे एखादी बैठक बसली तर कुणीकडून का होईना याचं लग्न जुळवायचं, कारण लग्न जुळवणं हे पुण्याचं काम आहे. मग एका बैठकीत बसले एक जण, म्हणले काय हो मुलगा चांगला आहे, मुलगा चांगला आहे, म्हणजे दिसायला चांगला आहे, कामाला चांगला आहे, पैसा मिळवतो, घर आहे, दार आहे, शेती आहे, घर आहे, असं फक्त मोठ्याने म्हणायचं आणि मनात हळूच म्हणायचं, पण कोर्टामध्ये भांडण चालू आहे. शेती आहे, आहे हो, कंसात कुळाच्या ताब्यात आहे. मग म्हणजे म्हणायचं शेती आहे पण हळूच म्हणायचं कुळाच्या ताब्यात आहे. घर आहे पण कोर्टात भांडण चालू आहे. पैसा आहे पण काय बँक बंद झाली, बँकेत अडकलेत पैसे. पैसा आहे हो, 40 लाख रुपये, पण काय करावं, बँकच बुडली. पण ते म्हणायचं नाही, फक्त आहे म्हणायचं. याप्रमाणे. आणि काय करतो मुलगा, काही नाही, वॉटर मास्टर आहे. वॉटर मास्टर मोठं नोकर आहे मुंबईला, वॉटर मास्टर. वॉटर मास्टर म्हणजे काय ते कोणालाच माहित नाही. पाणक्या, वॉटर म्हणजे पाणी आणि त्याचा प्रमुख म्हणजे पाणी सोडणारा पाणक्या. पण इंग्रजी वापरलं की लोकांना वाटतं मोठा नोकर चांगला. लग्न जुळलं, ते म्हणतात स्त्रीषु नर्म विवाहेच. काही वेळेला बायकोला सुद्धा खोटं बोललेलं चालतं. कसं, एखाद्या वेळेला बायको म्हणते हे आणा ते आणा ते आणा, मला तुम्ही कधी अलंकारच करत नाहीत, दागिनेच आणत नाहीत. आणि मग एकदा खोटे अलंकार दागिने आणायचे आणि बायकोला म्हणायचे खरे तुझ्यासाठी आणलेत, कोल्हापुरी सगळे साज आणायचा आणि सांगायचं हे खरे कोल्हापुरी नाहीयेत, खोटे नाहीयेत. बोललं, खोटं बोललं, मग यात दोष आहे का, नाही. बायकोला विनोदाने खोटं बोललं तर चालतं. म्हणून स्त्रीषु नर्म विवाहेच, विवाह जुळवण्यासाठी खोटं बोललेलं चालतं. वृत्त्यर्थे प्राण संकटे, काही वेळेला पैसा रक्षणासाठी सुद्धा खोटं बोलावं लागतं. आपल्या या रजाकाराच्या काळामध्ये ज्या वेळेला सगळ्या लोकांना पकडलं, त्यावेळेला हिंदू जर कुणी असेल तर त्याला ठार मारत होते. मग सगळ्यांची तपासणी केली कोण कोण आहे, तर ते सगळे हिंदू निघाले. हिंदू म्हटले की त्याला बरोबर कारागृहात टाकायचे. एक जण ग्रस्त होता, तो मोठा हुशार होता, घडलेली घटना आहे, त्याचं नाव सांगत नाही फक्त. तर त्याच्या कानाला छिद्र नव्हते, लहानपणी नाही पाळण्यात आले किंवा नाही कानामध्ये काही डुलं वगैरे घातले, छिद्रच नव्हते कानाला. त्याला कळालं, त्याच्या लक्षात होतं. आणि आल्याबरोबर तो म्हणला मैं तो मुसलमान हूं, मुसलमीन हूं, मुसलमीन हूं, क्या है तुम्हारा नाम, सांगितलं काहीतरी शेख वगैरे. आणि कशावरून, ते म्हणजे देखो मेरे कान में सुराख है क्या, नाही म्हणजे हा मुसलमान. वास्तविक तो हिंदू होता, पण त्यांनी युक्ती लढवली का, प्राण संकटे, प्राणावर जर संकट आलं तर खोटं बोलावं चालतं. प्राण वाचवला, आपण म्हणतो ना जान बची लाखो पाय, तेव्हा प्राण वाचला तर खूप काही मिळवलं. आणि प्राण संकटे गो ब्राह्मणार्थे हिंसायाम, कधी गाई, एक जण उभा होता ब्राह्मण आणि एक खाटीक मागं लागला गाईच्या. गाय पळत पळत पुढे चालली आणि खाटीक माग एकदम एका गल्लीत आली. गल्लीमध्ये एक ब्राह्मण उभा होता. ती गाय पुढे पळाली, तो खाटीकाने विचारलं, ओ ब्राह्मण, गाय देखी क्या, यहां से गाय गुजरी देखी क्या. तो ब्राह्मण म्हणला आता हो म्हणाव तर गायीच्या हत्येचं पातक मला लागल, नाही म्हणाव तर खोटं बोलण्याचं पातक लागल, काय करावं. मग या ब्राह्मणाने युक्ती केली. तो ब्राह्मणाने अशी युक्ती केली, क्या बोले मुझे सुनने नहीं आ रहा है, काय मला ऐकू येईना म्हणजे, मला जरा कान. मग याच्यात त्यांनी 5-10 मिनिटं घालविले, मला ऐकू येत नाही. गाय म्हणलं तर काय म्हणायचं, काय 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 नाही गाय. आणि मग हा 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 गाय, हा यहां से गुजरी क्या. मग तो म्हणतो, ब्राह्मण मोठा हुशार होता, तो म्हणला ज्यांनी पाहिलं त्याला सांगता येत नाही, आणि ज्यांनी सांगितलं
किंवा जो सांगतो त्याला पाहता येत नाही. म्हणजे काय, हे क्या बोल रे बम्मन तू, अलग ही बात कर रे. म्हणजे काय, ज्यांनी पाहिलं त्याला सांगता येत नाही, बरोबर आहे. डोळ्यांनी पाहिलं पण डोळ्याला कुठे सांगता येते, आणि ज्याला सांगता येतं त्यांनी पाहिलं नाही, तोंडाने कुठे पाहिले. असं करून ती गाय लांब गेली निघून. का, गो ब्राह्मणार्थे हिंसायाम. या वेळेला जर खोटं बोललं तर चालतं, म्हणून हे जुगुप्सित नाहीये, वाईट नाहीये. एवढं सगळं सांगून सुद्धा बळीने ऐकलं नाही आणि त्यांनी पाणी सोडलं. पाणी सोडल्याबरोबर दध्यंग त्या पाणी सोडल्याबरोबर भगवंतानी आपलं व्यापक रूप प्रगट केलं आणि एकदम आकाशाला मस्तक, जमिनीवर पाय भगवंताचे, आणि एक पाय स्वर्गामध्ये, दुसरा पाय पृथ्वीवर, आणि सांगितलं ए भले आता तिसरा पाय कुठे ठेवू सांग, नाही तर नरकात जायची तयारी ठेव. तू 3 पावला जागा माझ्या पावाला तू म्हणलास आणि दिला नाहीस. आणि असं म्हणल्याबरोबर एकदम भगवंतानी आपलं रूप प्रगट केलं आणि सांगितलं त्याला बांधा. त्याला बांधून टाकलं वरून पाशाने. तेवढ्यात त्याचे काही शत्रू पक्षातले काही लोक धावत आले, आणि धावत आल्याबरोबर वामनाच्या अंगावर, वामनांनी काही एकट्याला आलेले नव्हते, वामनासोबत बरेच मोठमोठे त्यांच्या सोबतचे होते, आणि त्या सर्वांनी वामनांच्या बरोबरच्या पार्षद गणांनी तिथल्या सगळ्या वीरांना त्या ठिकाणी पाणी पाजलं, त्यांना तिथं बाजूला सारलं. मोठमोठे एकेका 10-10 हजार हत्तीचे बळ असलेले हे सगळे होते, आणि याप्रमाणे कुमुद कुंद ही सगळी त्यांची पार्षदगण होते. या सर्वांनी बाकीच्या सगळ्या लोकांना ठार मारलं. आणि त्यानंतर मग बली म्हणाला, हे पा आता भांडण करू नका, आता कोणालाही या ठिकाणी मारू नका, जे झालं ते माझ्या इच्छेने झालेले. त्याप्रमाणे आता विंध्याबली आली, आणि विंध्याबलीने भगवंताला स्तुती केली. देवा, अहो तुम्ही याला बांधलं, तुम्ही याने तुम्हाला संपूर्ण राज्य दिलं, स्वात्मा अर्पण केलं. ते म्हणाले तिसरा पाय कुठं ठेवू. मग बली म्हणाले, पहा महाराज, माझ्या डोक्यावर हा पाय ठेवा, कारण माझ्या डोक्यावर म्हणजे माझी बुद्धी अजून कायम आहे. माझी बुद्धी तुम्ही अजून व्याप्त केली नाही, माझी बुद्धी माझी कायम असल्यामुळं माझ्या डोक्यावर तुम्ही पाय ठेवू शकता. भूखम दिशो देवर विवरा पयोदया, सगळीकडे बघावं, तिकडे भगवान वामन, त्याला त्रिविक्रम असं नाव आहे. त्रिविक्रम म्हणजे तिन्ही दिशा ज्यांनी व्यापून टाकल्या, तिन्ही स्वर्ग मृत्यू पाताळ हे ज्यांनी व्यापून टाकले, अशा प्रकारचे भगवान सगळे प्रगट झाल्याबरोबर सगळे धावत धावत आले. आणि आनेन याचमानेन केवळ नंद, सुनंद, जय, विजय, प्रबल, बल, कुमुद, कुमुदाक्ष या सगळे जयंत, शुद्धदेव, पुष्पदंत हे भगवंताचे पार्षद 10-10 हजार हत्तीचं बळ असलेले या सगळ्यांनी बलीच्या शत्रूंना बलीच्या सैनिकांना मारलं. हन्यमानान स्वकान दृष्टा पुरुषानुद्रेबले वारयामासं काव्य शाप मनुस्मरण. बळी म्हणतात, आता कुणी युद्ध करू नका, थांबा, मला शापच आहे शेवटी. आता ते म्हणतात युद्ध करू नका, कालोय मर्थकृत, हा काळ आपल्याला अनुकूल नाही. आणि मग वारुण पाशाने त्याला बांधलं. भगवान म्हणतात तिसरा पाय कुठे ठेवू. त्याने सांगितलं माझ्या डोक्यावर ठेवा, आणि याप्रमाणे त्याच्या डोक्यावर ठेवलं आणि त्याला या सुतल लोकामध्ये पाठवलं. या वेळेला बलीने हात जोडले, त्याचप्रमाणे प्रल्हाद समोर आले, प्रल्हादाने हात जोडले, आणि मग ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेव म्हणाले, अहो महाराज, तुम्हाला एक साधं फूल अर्पण केलं, फळ अर्पण केलं तर तुम्ही मुक्ती देता, आणि याने तर सगळं स्वार्पण केलं, राज्य अर्पण केलं, स्वतःचा देह अर्पण केला, आणि तुम्ही याला बांधलं, याला सोडा. याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या आग्रहाने भगवंतांनी सोडलं. आणि प्रल्हाद स्तुती करू लागले. प्रल्हादाने सांगितलं, महाराज तुम्ही जे केलं ते योग्यच केलं, कारण याची अपेक्षा फार वाढली होती, त्याला इंद्राचं पद पाहिजे होतं. दुसऱ्याचं घेणं हे वाईट आहे, म्हणून माझं ते माझं तर दुसऱ्याचं ते माझं ही वृत्ती वाईट आहे. या वृत्तीमुळं हा या ठिकाणी पदच्युत झाला. भगवान म्हणाले, हे काय काळजी करू नका. विंध्यावलींनी भगवंतासमोर हात जोडले आणि क्रीडार्थ महात्मने इदम त्रिजगत कृतंते. विंध्यावली म्हणजे याची पत्नी, तिने भगवंताची स्तुती केली, ब्रह्मदेवानी स्तुती केली, यांना पाशातून याला मुक्त करा म्हणून सांगितलं. आणि भगवंताने सांगितलं, हे पहा, मी याला तर मुक्त करणारच आहे, परंतु आता हा सुतल लोकात जाईल,
त्या ठिकाणी मी हातामध्ये गदा घेऊन याचं रक्षण करील, मी त्याचा द्वारपाल होईल, मग तर काही काळजी आहे का? आणि याच्या नंतर याच्या पुढच्या मन्वंतरामध्ये, आता जे वैवस्वत मन्वंतर चाललंय त्याच्या नंतरच्या मन्वंतरामध्ये हा इंद्र होईल असा मी आशीर्वाद देतो. सावर्णेरंतरस्यायम, यानंतरचं सावर्णी मन्वंतर होईल. आपण कालच बघितले सगळे मन्वंतर. तेव्हा या सावर्णी मन्वंतरामध्ये म्हणजे आताचं जे या श्वेतकल्पामध्ये असलेलं वैवस्वत मन्वंतर चालू आहे, त्या वैवस्वत मन्वंतर संपेल, मग सावर्णी मन्वंतर सुरू होईल. त्या मन्वंतरामध्ये हा इंद्र होईल. सावर्णेरंतरस्यायम भवितेंद्रो मदाश्रयः, तोपर्यंत हा सुतल लोकामध्ये राहील. तावत सुतल मध्यास्ताम, म्हणजे आजही बली आहे, सुतल लोकामध्ये आजही आहे तो. आणि यथाधयो व्याधयश्च क्लमस्कंदापराभवः, या ठिकाणी त्याला कुठलाही शारीरिक मानसिक त्रास होणार नाही. मी याचं रक्षण या ठिकाणी करील. सुतलम स्वर्गे प्रार्थ्यते परिवारितः, तो त्याच्या बायका मुलासह त्या ठिकाणी आनंदात राहू शकतो. कारण सुतल लोकामध्ये सुद्धा स्वर्गा एवढाच आनंद आहे. याप्रमाणे सांगितलं. आणि शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, बलीला याप्रमाणे सुतल लोकात घातलं. बली हा चांगला होता म्हणून तर आपण म्हणतो इडापिडा टळो आणि बलीचं राज्य येऊ, म्हणून बली प्रतिपदा साजरी करतो आपण. ह्या बली प्रतिपदेमध्ये बळीच्या नावाने प्रतिपदा हा पहिली तिथी आपण कार्तिक महिन्यातली साजरी करतो. याप्रमाणे असा हा बळी सांगितल्यानंतर त्याचं आख्यान सांगितलं. प्रल्हादाने भगवंताची स्तुती केली आणि बलीने स्तुती केली. शेवटी भक्तिप्रियोऽसति कल्पतरु स्वभाव, आणि भगवंत हा कसा आहे, कल्पतरु स्वभाव. तुम्ही जे मागाल ते प्राप्त करून देणार आहे भगवान. आणि याप्रमाणे समदर्शी भगवान. वत्स प्रल्हाद वदरंते, म्हणून भगवान म्हणतात, हे प्रल्हादा, तुला तर मी माझ्या नृसिंहावतारात सांगितलं होतं की तुझ्या आता वंशामध्ये मी कुणालाही मारणार नाही, तेव्हा मी याला ठार मारलं नाही आणि याच्या पुत्र पौत्रासह त्या ठिकाणी आनंदात राहू शकतो. यानंतर शुक्र आले. शुक्राचार्य आपल्यावर राग राहू नये म्हणून शुक्राचार्याने भगवंताची स्तुती केली. देवा, अहो माझं काम होतं, मी त्याचा गुरु आहे, मी त्याला योग्य मार्ग सांगितला, पण तुम्ही आता याचा यज्ञ पूर्ण केला. ज्या यज्ञामध्ये तुमचा आविर्भाव झाला त्या यज्ञामध्ये तो यज्ञ पूर्ण झाल्यातच जमाय. न्यूनम संपूर्णता याती सद्यो वंदे तमच्युतम, आपण म्हणतो ना, भगवंताला नमस्कार केला म्हणजे सगळं न्यून संपूर्ण होऊन जातं. हा यज्ञ परिपूर्ण झाला. यत्तत् कर्मसु वैषम्यम ब्रह्मदृष्टं समम भवेत. ब्रह्मदृष्टम, कारण या यज्ञामध्ये ब्रह्मदेव आले, या यज्ञामध्ये तुम्ही स्वतः उपस्थित झालात, म्हणजे हा यज्ञ परिपूर्ण झाला. सर्वं करोति निश्चिद्रम नाम संकीर्तनं तव, देवा तुमच्या नामसंकीर्तनाने सर्व निश्चिद्र होऊन जातं. याप्रमाणे हे आख्यान सांगितलं. यानंतर मत्स्यावताराची कथा सांगितली. माया मत्स्य विडंबनम, की जेव्हा हा ब्राह्मकल्प यावेळेला नैमित्तिक लय झालेला होता, ब्राह्मकल्प म्हणतात त्याला, हे नैमित्तिक लय झालेला होता. यावेळेला भगवंतानी हयग्रीवाने वेद पळून नेले. ब्रह्मदेवाला थोडी झोप लागली आणि हयग्रीवाने वेद पळून नेले. त्यावेळेला भगवंतानी माशाचं रूप धारण केलं आणि यावेळेला सत्यव्रत नावाचा राजा होता, तो पाण्यामध्ये गेला आणि तिथे अर्घ्यदान करत असताना तेवढ्यात एकदम एक छोटंसं माशाचं पिल्लू त्याच्या हातात आलं. आल्याबरोबर त्यांनी ते आपल्या घरी आणलं आणि आपल्या कमंडलूत टाकलं. त्या कमंडलू एवढं ते झालं. घरी आणलं, घरात हौदात टाकलं तर हौदा एवढं झालं, मग नदीत टाकलं तर नदी एवढं झालं. आणि मग मात्र ते छोटंसं माशाचं पिल्लू म्हणू लागलं, अरे राजा, मला ही नदी पुरत नाही, मला समुद्रात नेऊन टाक. आणि मग त्यांनी त्याला समुद्रात नेऊन टाकलं. ते समुद्रा एवढं व्यापक झालं. आणि मग राजाला त्यांनी सांगितलं की शफरी रूप म्हणजे भगवंताचं मत्स्यरूप, या मत्स्यरूपा भगवंताने सांगितलं, आता यो भवान योजन शत. यानंतर एक या ठिकाणी एक नाव येईल. ती नाव आली म्हणजे ती माझ्या कानाला बांध, माझ्या कानाला ती बांध, कारण या नावेमध्ये सगळे ब्रह्मदेवाच्या पुढच्या सृष्टीच्या निर्मितीसाठी असलेले सगळे बीज त्यामध्ये राहणार आहेत. आणि ती नाव माझ्या कानाला बांधली म्हणजे बुडणार नाही, कारण ह्या सगळ्या 7 समुद्राला प्रचंड पाणी येईल, आकाशापर्यंत लाट्या जातील, सगळं बुडून जाईल. फक्त तू जर माझ्या कानाला, हे शृंगाला, एक शिंग होतं भगवंताच्या त्या माशाला, उपस्थित से मे शृंगे, त्या शिंगाला ही नाव बांध
म्हणजे ती नाव बुडणार नाही, त्या नावेत तू बस म्हणजे तू बुडणार नाहीस. आणि त्या नावेमध्ये सगळ्या प्रकारचे वेद बीज या सगळे त्या ठिकाणी आहेत. तसं समुद्र उद्रे सर्व प्लावयन महिम, याप्रमाणे सगळी पृथ्वी बुडून जाईल. आणि हजारो नियतो योजना आणि 4 लाख कोस एवढा भगवंताच्या शरीराचा विस्तार होता. त्या विस्तार झालेल्या शरीरावर मग त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं. आणि या वेळेला भगवंतांनी या द्रविडेश्वर राजाला मत्स्य पुराण सांगितलंय. या वेळेला जो उपदेश केला त्याला मत्स्य पुराण असं म्हणतात. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात या भगवंताने सांख्य योग त्यातून सांगितला. आणि मीन मीन हरी मीन मनाने, जो सुरी बिन विलान मनाने, वेद घेऊन जळीच पळाला, शंख दैत्य वदतीच पळाला, गोपाल कृष्ण भगवान की जय. याप्रमाणे हा अष्टमस्कंद या ठिकाणी परिपूर्ण झाला. आता अष्टमस्कंद आपण थोडा धावत परिपूर्ण केला, कारण उद्या नवमस्कंदाला प्रारंभ करायचा आहे. 2-3 दिवसामध्ये आपण नवमस्कंद पूर्ण करून दशमस्कंदाला दसऱ्याला प्रारंभ करणार आहोत. म्हणून या ठिकाणी उद्या आपण नवमस्कंदाला प्रारंभ करू. नवमस्कंद म्हणजे आपल्या जवळचा इतिहास आहे. आपल्या जवळचे राजे महाराजे कोण कोण होऊन गेले, ययाती वगैरे कसे होऊन गेले, या संबंधीचा सगळा इतिहास, भरत कसा झाला, ययाती कसा झाला, श्रीरामचंद्र किंवा परशुराम यांच्या सगळ्यांची जी माहिती आहे ती आपण या नवम स्कंधामध्ये पाहणार आहोत. म्हणून नवमस्कंधाला प्रारंभ उद्या सुरू होईल. हरे नमः. पुंडलीक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.